झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीएससी परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्याबाबतच्या हर्षता व्ही कुमार देशात पहिली आली आहे तर मयूर दीक्षित देशात 11वा आलाय आणि लातूरचा कौस्तुभ दिवेगावकर हा देशात 15वा आलाय। मयूर दीक्षित 11वा आलाय तर लातूरचा कौस्तुभ दिवेगावकरही 15वा आलाय। योगेश निरगुडे 130वा आलाय। नेहा देशपांडे 204 क्रमांकावर आलीये। कौस्तुभ दिवेगावकर 15व्या क्रमांकावर आलाय। कौस्तुभ दिवेगावकर यूपीएससीच्या परीक्षेत देशातून 15वा आलाय। त्याच्या या यशाबद्दल त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। यूपीएससीच्या मैदानात मराठीचा झेंडा फडकवणारा कौस्तुभ आपल्यासोबत आहे। कौस्तुभ, सर्वात आधी तुझं अभिनंदन। खरं तर म्हणजे जेवढा आनंद आम्हाला होत आहे त्यापेक्षा जास्त आनंद नक्कीच तुला होत असेल। हे जे काही यश मिळवलं, 15वा तू देशामध्ये आलास, राज्यात पहिला आलास, काय सांगशील याविषयी? राज्यात पहिला आलो हे मला आत्ता कळतंय आणि आनंद आहे या सगळ्या गोष्टींचा। 2 वर्षापासून मी अभ्यास करत होतो यूपीएससीचा आणि त्या अभ्यासाला सध्या फळ मिळालं इतकंच वाटतं। तू म्हटलास की अभ्यास करत होतोस, पण केवळ अभ्यास करणं एवढ्यातून हे साध्य होत नाही हे कुणालाही कळेल। काही विशेष प्रयत्न नक्कीच यूपीएससीसाठी करावे लागतात, कारण ही स्पर्धा परीक्षा असते आणि ही स्थानिक पातळीवरची नाही तर एक राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा परीक्षा असते। त्याविषयी काय सांगशील? आपण रोज आजूबाजूला एक समाजाचा घटक म्हणून जे पाहत असतो त्याचं प्रतिबिंब तुमच्या विचारांमध्ये आणि अभ्यासामध्ये जर उमटलं तर ते नक्कीच पेपरमध्ये पण येतं आणि तोच एक फक्त भाग असतो। म्हणजे अभ्यास तो रेग्युलर सिलेबस, पण तुमची सामाजिक बांधिलकीची त्याला असलेली जोड, या 2 गोष्टींनीच मला वाटतं ते साध्य होऊ शकतं। अभ्यास करण्यासाठी म्हणजे कसा अभ्यास केला असं जर विचारलं तर तू? नाही, ते निश्चित सांगता येत नाही, कारण तो खूप वास्ट सिलेबस आहे आणि वेगवेगळे कंगोर आहेत सिलेबसला। म्हणजे काही गोष्टी पेपरमधून समजतात तर काही गोष्टी अशा अगदी महाराष्ट्र बोर्डाच्या टेक्स्टबुकमधून 1ली ते 10वीच्या याच्यातूनही समजतात। त्यामुळे त्याचा असा एक निश्चित पॅटर्न नाही आहे अभ्यासाचा। सो यूपीएससीकडे कसा वळला? मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो, मराठी लिटरेचर हा माझा अभ्यासाचा विषय होता। मराठी साहित्य BA केलं मी त्याच्यामध्ये, आणि ते करत असताना माझा थोडासा कल सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळला। कारण साहित्य जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपण निश्चितपणे समाजाकडे फार गांभीर्याने पाहायला लागतो आणि त्याच वेळेस मग जर आपण समाजाकडे जागरूकतेने पाहतोय तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो आणि स्वतःचं करिअर म्हणूनही प्रामाणिकपणे काय वाटतंय तुला, अशा या प्रश्नांची उत्तरं मिळाली ती यूपीएससीमधून। इतकंच। आता पुढे म्हणजे यूपीएससीमध्ये सिलेक्शन झालं, मात्र कुठलं क्षेत्र तुला म्हणजे प्राधान्यानं त्याकडे जायला आवडेल? मुळात मी MA मराठी आता माझं झालं आहे आणि त्याच्यामुळे मला वुमन स्टडीजमध्ये चांगलाच रस आहे आणि त्याच्यामुळे महिला बाल कल्याण या क्षेत्रामध्ये जास्त काम करण्याचं माझं मनोदय आहे। तू दुसऱ्याच प्रयत्नात यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल। मात्र तुझ्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत जे यूपीएससी परीक्षेची तयारी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, त्यांच्यासाठी म्हणून तू काय सांगशील? कारण ते सगळे तुझे मित्र आहेत किंवा तुझे फॉलोअर्स बनणार आहेत। फॉलोअर्स म्हणून नाही, पण मित्र म्हणून एक सांगू शकतो की ही प्रोसेस अवघड आहे पण अशक्य नाही आणि मुळात सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे। म्हणजे मागच्या वेळेस मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो आणि माझं फायनल सिलेक्शन झालं नव्हतं, पण तिथेच थांबायला नाही पाहिजे, कारण जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत अभ्यास करणं याला पर्याय नाही। सो सगळ्यांना मी तेच सांगेन की आता MPSCचाही निकाल परीक्षाबद्दल माझी मित्र म्हणून त्यांना सांगणार। नियमित आणि कठोर अभ्यासाव्यतिरिक्त तू या सगळ्याचं श्रेय कशाला देशील? माझे गुरु प्रवीण चव्हाण सर आणि माझे शाळेतलेही सगळे शिक्षक, माझे आई वडील आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी, यांना माझ्या यशाचं श्रेय पूर्णपणे। धन्यवाद कौस्तुभ, आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुझं। कौस्तुभने सांगितलं त्याप्रमाणे की सामाजिक भान त्याचं या सगळ्या मागे आहे आणि म्हणूनच त्याचं कौतुक करत असताना त्याला शुभेच्छा देणं देखील गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।